नमस्कार मित्रांनो, मार्केटमध्ये सध्या घसरण चालू आहे आणि सगळे म्हणतात मार्केट क्रॅश, मार्केट क्रॅश, मार्केट क्रॅश आणि हजारो एस-आय-पी इन्व्हेस्टर सुद्धा आताच प्रश्न विचारतायत का एस-आय-पी थांबवायची का? जर तुमची एस-आय-पी चालू असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पॅनिकमध्ये आणि घाबरून घेतलेला निर्णय तुमच्या फ्युचर वेल्थसाठी म्हणजेच भविष्यातल्या संपत्ती निर्मितीच्या मार्गामध्ये अडथळा ठरू शकतो. जर आपण भारतातल्या प्रमुख इंडेक्सकडे पाहिलं, जसे की निफ्टी 50 आणि BSE सेन्सेक्स, तर गेल्या काही आठवड्यांमध्ये व्हॉलॅटिलिटी इतकी वाढली आहे, की जागतिक घडामोडी आणि जिओपॉलिटिकल टेन्शन या सगळ्यामुळे शॉर्ट टर्म करेक्शन्स येणं गरजेचं आहे, नॉर्मल आहे. पण प्रश्न हा आहे, की करेक्शन म्हणजेच क्रॅश आहे का? नेहमीच नाही. स्टॉक मार्केटमध्ये करेक्शन्स हे हेल्थी मार्केट सायकलचा एक भाग आहे. मार्केट वर असताना सगळे म्हणतात, इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टमेंट वाढवा. पण मार्केट खाली आलं, की सगळे म्हणतात इन्व्हेस्टमेंट थांबवा. म्हणजेच लोक बहुतेक वेळा बाय हाय आणि सेल लो ही इन्व्हेस्टिंगमधली सर्वात चुकीची स्ट्रॅटेजी वापरतात. एस-आय-पीचं लॉजिक समजून घेऊया. एस-आय-पी म्हणजे काय? ती एक शिस्त पद्धत, डिसिप्लिन्ड पद्धत आहे पैसे गुंतवणूक करायची. जेव्हा मार्केट वर असतं, तेव्हा आपण एका अमाउंटमध्ये एक स्पेसिफिक युनिट्स खरेदी करतो आणि जेव्हा मार्केट खाली असतं, तेव्हा तितक्याच अमाउंटमध्ये आपल्याला जास्त युनिट्स मिळतात. म्हणजे डिस्काउंटमध्ये युनिट्स मिळालेली असतात. इतिहास पाहिला तर प्रत्येक मोठ्या करेक्शननंतर मार्केट पुन्हा आपल्या जागेवर आलेलं आहे किंवा वाढलेलं दिसतं. 2008चं फायनान्शियल क्रायसिस घ्या किंवा 2020चं पॅन्डेमिक कोविड क्रायसिस घ्या. दोन्ही वेळेस काही गुंतवणूकदार घाबरून बाहेर निघाले मार्केटच्या आणि काही गुंतवणूकदार टिकून राहिले. ही शिस्त टिकून राहणाऱ्या गुंतवणूकदाराला मोठा फायदा करून घेऊन गेली. मी करिअर काउन्सिलर आणि एज्युकेशन फायनान्शियल स्ट्रॅटेजिस्ट मेंटर म्हणून स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला नेहमी एकच गोष्ट सांगतो. लाईफ प्लॅनिंग असो किंवा फायनान्शियल प्लॅनिंग असो, शॉर्ट टर्म पॅनिक पेक्षा लाँग टर्म व्हिजन जास्त महत्त्वाचं ठरतं. जर तुमचा गोल मुलांचं शिक्षण असेल, संपत्ती निर्मिती असेल आणि आर्थिक सुरक्षा असेल, तर 10 ते 15 वर्षाचा प्रवास अनेक चढ-उतार येऊ शकतात. स्मार्ट इन्व्हेस्टर करेक्शनमध्ये काय करतात? तर 3 गोष्टी करतात. पहिली गोष्ट एस-आय-पी बंद करत नाहीत. पोर्टफोलिओ रिव्ह्यू करतात आणि काही वेळा स्टेप अप सुद्धा करताना पाहिलेत. लक्षात ठेवा, मार्केट क्रॅश हा डिसिप्लिन इन्व्हेस्टर्ससाठी वेल्थ क्रिएशन सीझन म्हणजे संपत्ती निर्मितीचा काळ आहे. जर तुम्हाला करिअर प्लॅनिंग, एज्युकेशन प्लॅनिंग आणि लाँग टर्म फायनान्शियल स्ट्रॅटेजी याबद्दल प्रॅक्टिकल क्लिअरिटी आणि नॉलेज हवं असेल, तर अर्थज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण इथे बोलतो क्लिअरिटी कशाबद्दल? करिअरबद्दल आणि फायनान्समध्ये स्मार्ट स्ट्रॅटेजी नॉलेजबद्दल. धन्यवाद.